भडगाव तालुक्यातल्या पिचर्डे गावातील नागरिकांनी पुन्हा एकदा माणूस दर्शन घडवत मानवाप्रमाणेच मृत्यू झालेल्या बोकडाचा अंत्यविधी केला आहे। ग्रामस्थांच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे। गावातील देवीला सोडलेला बोकड असल्याने गावकऱ्यांनी अंत्यविधीला चांगलीच गर्दी केली होती। गावातील देवीला नर बोकड देण्याची प्रथा अनेक वर्षांपासून आहे, त्यासाठी या बोकडाला आणलं होतं। मात्र अचानक गावकऱ्यांचं मत परिवर्तन होऊन बोकडाचा बळी न देण्याचं गावकऱ्यांनी ठरवलं। त्याऐवजी शाकाहारी जेवणाचा कार्यक्रम पार पाडला। त्या दिवसापासून त्या बोकडाला गाव बोकड म्हणून मोकाट सोडण्यात आलं होतं। अनेकांच्या सुखदुःखात देखील हा बोकड सहभागी होत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली। मात्र अचानक त्याचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांनी एकत्र येत माणसाप्रमाणेच बोकड्याचा अंत्यविधी केला आहे। काय हे सगळ्यांना माहिती असतं। या ठिकाणी अनेक बोकड या ठिकाणी आले असतील, त्यांचं काय घडलं हे सगळ्यांना माहिती आहे। पण याचं पूर्व सुकृतीची पुण्य काय असेल की आज ह्या आई भगवतीच्या चरणाशी त्याला अनंत काळापर्यंत जागा मिळते आणि गावकऱ्यांची सगळ्यांची इच्छा की याला भगवतीच्या चरणी समाधी द्यायची। या बोकडाचा दशक्रिया विधी होणार असून त्याच्या आठवणी स्मारक उभारण्याचा संकल्प देखील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे। प्रतिनिधी शकील शेख, माझा महाराष्ट्र न्यूज, भडगाव। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 800 पात्र लाभार्थ्यांची निवड झाली आहे। अयोध्या येथील राम मंदिराच्या दर्शनासाठी पहिला जत्था रवाना करण्यात आला आहे। माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, माजी खासदार डॉक्टर हिना गावित, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते रेल्वेला हिरवा झेंडा दाखवत यात्रेकरूंना रवाना करण्यात आले आहे। राज्य शासनाच्या वतीने 60 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन व्हावे याकरिता मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आली होती। या योजनेत अयोध्या येथील श्रीराम मंदिर जाण्यासाठी निवड झालेल्या प्रवाशांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय यांच्या माध्यमातून अंतिम करण्यात आली होती। त्याच माध्यमातून जिल्ह्यातल्या 800 यात्रेकरूंना अयोध्या येथे रवाना करण्यात आले आहे। तीर्थदर्शन ही योजना राज्य सरकारनं सुरू केली होती। ही योजना प्रभावीपणाने राबवली गेली पाहिजे म्हणून आम्ही नंदुरबार जिल्ह्यातील ठिकठिकाणी आम्ही याचे शिबिरे लावून त्यांचे अर्ज भरून घेतले होते। सर्वसाधारणपणे 2-2.5 हजार अर्ज याच्यासाठी आले होते। त्याच्यापैकी पहिली बॅच आज या ठिकाणी अयोध्याला रवाना होते। ही योजना सुरू करण्याचा उद्देश सरकारचा होता की गरीब लोक आहेत, त्यांच्या याने श्रद्धास्थानं असतात, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या धर्माचे ते प्रार्थना करतात, त्यांना श्रद्धास्थान मानतात आणि ती देशभक्ती आणि ते धर्मभक्ती आणि वेगवेगळ्या देवांची भक्ती याच्यामुळे त्यांना त्या ठिकाणी त्या स्थळांना जाण्याची मनापासून इच्छा असते, परंतु आर्थिक परिस्थिती किंवा आरोग्याच्या कारणामुळे त्यांना जाता येत नाही। म्हणून राज्य सरकारने असं ठरवलं होतं की त्या ठिकाणी आपण त्यांची सोय करून द्यावी। गोरगरिबाला आपण त्यांच्या मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना तिथे देवदर्शन घेता यावं म्हणून ही योजना सुरू केली होती। त्याच्यापैकी आज पहिली बॅच 800 लाभार्थ्यांची किंवा भक्तांची या ठिकाणी आज जाते आहे। हे अयोध्याला जाणार, तिथे रामलल्लांचं दर्शन ते घेणार आणि त्या ठिकाणी त्यांची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार। गंगा नदीमध्ये स्नान करून ते त्या ठिकाणी पवित्र अशा स्थळी गेल्यामुळे त्यांचं सर्व काही ज्या मनाची कामना असतील ते पूर्ण होण्याला निश्चितपणाने मदत होईल। जे जुनं काही त्यांच्याकडून चुका झाल्या असतील तर पूर्वीच्या प्रथेप्रमाणे लोक म्हणतात की त्या ठिकाणी गंगेमध्ये त्रिवेणी संगमावर स्नान केला तर त्या ठिकाणचे ते सर्व ज्या माफ होतात, सर्व गोष्टी ज्या आपल्याकडून चुकलेल्या असतात त्या
आणि त्याच्यासाठी निश्चितपणानं त्याचा फायदा त्यांना होऊ शकेल. मला अत्यंत आनंद होतो आहे की या जिल्ह्यामध्ये फक्त आम्हीच वेगवेगळे शिबिरं लावली आणि भाजपने ते शिबिरं लावून त्या ठिकाणी फॉर्म भरले आणि त्यामधले सर्व या ठिकाणी जवळजवळ 100% आमच्या शिबिरामध्ये फॉर्म भरले. तेवढेच फॉर्म या ठिकाणी भरले गेले होते. त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांनी बरंच मेहनत घेतली. आमचे मंडळ अध्यक्ष असतील, कार्यकर्ते असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, सर्वांनी मिळून हे फॉर्म भरून करण्याचं काम केलं. त्याला अधिकाऱ्यांना पण त्यांनी साथ दिली. त्याबद्दल आज आम्ही ही योजना यशस्वी करण्यासाठी निश्चितपणानं फायदा झाला आहे आणि निश्चितप्रमाणे श्रद्धाळूंना सुद्धा एक समाधान या ठिकाणी होत आहे की आम्हाला परमेश्वरांना भेटण्यासाठी राज्य सरकारनं संधी उपलब्ध करून दिली. त्या संधीचा ते पुरेपूर फायदा घेत आहेत, त्याचा आम्हाला आनंद आहे आणि या सर्व श्रद्धाळूंना या यात्रेसाठी त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि त्यांनी चांगल्या रीतीने त्या ठिकाणी जावं आणि प्रार्थना करावं अशी सर्वांना आमची विनंती आहे. या प्रसंगी आमदार डॉक्टर विजयकुमार गावित, माजी खासदार डॉक्टर हिना गावित, डॉक्टर सुप्रिया गावित, समाज कल्याण आयुक्त सुंदरसिंग वसावे, भाजपा तालुका अध्यक्ष जयंत पाटील, माजी नगरसेवक आनंदा पाटील, लक्ष्मण माळी, जगदीश पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार. धुळे शहरासह जिल्ह्यातलं तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. सूर्य आग ओकत आहे. अशातच उन्हापासून दिलासा मिळावा याकरिता नागरिकांनी थंडगार शीतपेयांसह ऊसाच्या रसाकडे नागरिकांनी पावलं वळवली आहे. या भर उन्हाळ्यात नगर जिल्ह्यातल्या पाथर्डीच्या रसवंतीची धुळेकरांना भुरळ पडली असून धुळेकरांनी रस पिण्यासाठी या ठिकाणी गर्दी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून संतोषी माता रोडवरील राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयाच्या बाहेर या पाथर्डीच्या कष्टकरी लोकांनी रसवंती ताटली आहे. उच्च प्रतीच्या रसामुळे नागरिकांनी या ठिकाणी रस पिण्यासाठी गर्दी करत असल्याचं दिसून आलं आहे. चांगल्या दर्जाचा रस ऊस काढण्याची पारंपरिक पद्धत यामुळे नागरिकांची पावले आपोआपच रसवंतीकडे वळताना दिसून येत आहे. माझं नाव सुरेश सुभाषी ताबे. मी अहिल्यानगर इथून आलेलो आहे. मी जवळजवळ इथं आता 18 वर्षापासून इथं आहे. माझ्याकडे स्पेशल ऊस आणि खास लिंबू वापरून चांगल्या प्रकारे रस दिला जातो आणि उन्हाचे लोकांनी काळजी घ्यावा आणि जास्त असं म्हणजे थंड बाकीचं पिण्यापेक्षा रस किंवा असं घरी लस्सी असं पिया. पेप्सी, थम्सअप, कोकाला हे काही कुणी पिऊ नका बुवा. बस थंड पिल्यानंतर लगेच असं उन्हामध्ये जास्त फिरू नये. 10-15 मिनटं असं सावलीला बसून नंतर बुवा उन्हात गेलं तर काय अडचण नाही. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त युवा दक्ष पत्रकार संघाच्या वतीने 134 किलोचा केक आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते कापत भीम जयंती साजरी करण्यात आली आहे. या अनोख्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी भीम जयंतीच्या शुभेच्छा देत उपक्रमाचं कौतुक केलं आहे. यांच्या जयंतीनिमित्त तमाम धुळेकर नागरिकांना लाख लाख शुभेच्छा देतो. बाबासाहेबांचं जर संविधान राहिला नसता तर कदाचित तुमच्या समोर तुमचा हा आमदार नव्हे सालदार या ठिकाणी राहिला नसता. आज हे जे मान मिळालं ते फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या संविधानामुळं
म्हणून त्यांना त्रिवार मुजरा करतो, नतमस्तक होतो आणि पुनश्च सर्वांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लाख लाख शुभेच्छा देतो. जय भीम. 2007 पासून तर आज 2008 18 वर्षे पूर्ण होत आहे. दरवर्षी 1-1 किलो असा केक आपण वाढवत असतो. एक 534 किलोचा केक आपण या ठिकाणी सादर केलेला आहे. अनेक वर्षापासून 2 दिवस आम्ही हा कार्यक्रम राबवत असतो. सामाजिक प्रबोधन झालं पाहिजे म्हणून 13 तारखेला आम्ही अनेक मान्यवरांना आणि सुपरस्टार जे प्रबोधनकार असतात यांना आम्ही इथे सादर करीत असतो. कालच आम्ही रामानंद ओगले यांचा पोवाड्यांचा कार्यक्रम सादर केला. अतिशय धुळेकर जनतेने सगळं प्रेमीने भरपूर प्रेम दिलं आणि कार्यक्रम असा आमचा सक्सेस करून दिला. आजच्या या 14 एप्रिल दिनी धुळ्याचे आमदार व मान्यवर अनेक क्षेत्रातले मान्यवर इथे उपस्थित राहिले आणि आमच्या युवा दक्ष पत्रकार संघाला त्यांचं प्रेम देऊन गेले आणि आमचा उत्साह वाढवून गेले. सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो. जय भीम. धन्यवाद. यावेळी आमदार अनुप अग्रवाल, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले, भाजपाचे महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर, आयोजक गौतम पगारे, माजी नगरसेवक सुनील बैसाने, भिकन वराडे, हिरामन गवळी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. साक्री तालुक्यातल्या रोजगाव येथे कष्टकरी लोकांच्या झोपड्यांना अचानक आग लागल्याची घटना घडली होती. या आगीच्या घटनेत संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे चांगलीच खळबळ उडाली होती. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलासह स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र तोपर्यंत लाखो रुपयांची संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले होते. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. स्टेट ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या आरोग्य तपासणी शिबिरात बँक सभासद यांच्यासह बँकेशी संबंधित असलेल्या सदस्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 14 एप्रिलच्या जयंतीच्या उत्सवाचं औचित्य साधून आज स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेतर्फे ST कर्मचारी जे माझे जे सभासद आहे या कामगारांसाठी, या सभासदांसाठी एक शिबिर आयोजित करण्यात आलेलं होतं. त्या शिबिरामध्ये लोकांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आहे. कार्यक्रम व्यवस्थित पार पडले. बँकेचे महाव्यवस्थापक स्वरूप पाटील कार्यक्रमाला उपस्थित होते. संचालक मंडळ होते. त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यात आला. धुळे शाखेचे जे कर्मचारी त्यांच्या अनमोल सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झालेला आहे. याच्यापुढे असेच आम्ही कार्यक्रम आयोजित करू व सभासदांना व ठेवीदारांना बँकेपासून कसा लाभ होईल या संदर्भात संचालक मंडळ निश्चित विचार करावा. महामानवाच्या जयंतीनिमित्त आरोग्य तपासणी शिबिर राबविल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या आरोग्य तपासणी शिबिरात शेकडो नागरिकांचा आरोग्य तपासणी करण्यात आला आहे. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.